नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की तर काकूने पूर्णपणे ओळखलेले असते की राघव हा सिंधूशिवाय राहू शकत नाही, म्हणून काकूने चक्क सिंधूच्या घरी जाऊन सिंधू घरी नसते आणि सिंधूला मुद्दाम हॉस्पिटलमध्ये फोन करून हॉस्पिटलला बोलून घेतलेले असते, कारण राघवची तब्येत ही बरोबर नसते आणि तेथील काही हे राघवला सिंधूकडे हॉस्पिटलला घेऊन आलेले असतात। सिंधू विचार करत असते की मला तर कोणतीही इमर्जन्सी सांगितलेली नव्हती, मग अचानक असा फोन कोणी केला असेल। काकूने मात्र हे नाटक केलेले असते की सिंधूसुद्धा घरी नको राहायला आणि बाकी कोणी नाही, सावी जर एकटी असली तर तिला ही सत्य सांगता येईल। तेव्हा घरी आल्यानंतर काकू ही सावीला प्रेमाने समजावते आणि सर्व काही सत्य ती सांगून टाकते की अगं राघव हा तुझा खरा बाबा आहे। आत्तापर्यंत तू राघवच्या प्रेमासाठी किती त्याची आतुरतेने वाट बघत होती, बाबांना शोधत होती। मग आज मी तुला ते सत्य सांगते, पण एका प्रॉमिसवर। ते प्रॉमिस म्हणजे तू तुझ्या आईला घेऊन रत्नपारखी कुटुंबात परत यायचे, कारण काकूला माहिती असते की सावीच हे आपले काम करू शकते। सावीमुळे राघवच्या चेहऱ्यावर तो आनंद पुन्हा येऊ शकतो आणि सावीच राघव आणि सिंधूला परत एकत्र आणू शकते। तेव्हा काकूने हे सर्व सावीकडून प्रॉमिस घेतलेले असते आणि काही झाले तरी तू तुझ्या आईला घेऊन सिंधू रत्नपारखी कुटुंबात राहण्यासाठी नक्की यायचे। तेव्हा सावीने ठरवलेले असते की आजी, मी तुमचे प्रॉमिस खरंच लवकर पूर्ण करीन, कारण मला सुद्धा माझ्या बाबांसोबत माझ्या विनूदादासोबत राहायचे। विनूदादा माझा सख्खा भाऊ आहे, पण मला ते आत्तापर्यंत माहिती नव्हते। तेव्हा मात्र इकडे मधूने हे विनायकच्या मनावर खूप असा आघात निर्माण केलेला असतो की सिंधू चांगली नाही, सिंधू तुला या घरापासून लांब नेण्याचा प्रयत्न करते आणि ती एक चिटकीन आहे, असे अनेक काही आघात त्याच्या मनावर भरलेले असतात। विनायक मात्र सिंधूला घाबरत असतो। तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू नक्की मला लांब घेऊन जाईल आणि ती आंटी खरंच बॅड आंटी आहे, असे तो सिंधूचा तिरस्कार करत असतो। तेव्हा मात्र सिंधूला सुद्धा राग आलेला असतो आणि इकडे सावी ही सिंधूला म्हणत असते की आई, काही झाले तरी आपल्याला आता आपल्या घरी राहण्यासाठी जायचे। सिंधू म्हणत असते की अगं सावी, तू हे काय बोलतेस आणि तुला हे सर्व कोणी सांगितले की विनायक तुझा भाऊ आहे आणि राघव तुझे बाबा। सावी म्हणत असते की आई, तुम्हाला आत्तापर्यंत नाही सांगितले। तर सावी ही सिंधूला काही केल्यानंतर सांगायला तयार नसते, परंतु शेवटी सावी सांगते की मला हे सर्व मोठ्या आजीने म्हणजे काकू आजीने सांगितले। सिंधूला धक्का बसतो। सिंधू म्हणत असते की काकू असं का करीत असतील, याच्या मागे काकूचा काहीतरी हेतू तर नसेल, परंतु बिचारी काकू आता आपली बदललेली असते, कारण राघवच्या प्रेमापुढे त्यांचे हात टेकलेले असतात आणि शेवटी तिने राघव सिंधूला एकत्र आणून राघवच्या चेहऱ्यावर तो आनंद तिला निर्माण करायचा असतो, कारण राघवचे तिने बोलणे ऐकलेले असते, राघवची अवस्था सुद्धा तिने बघितलेली असते। त्यामुळे काकूने ठरवलेले असते की सावीला सुद्धा आता रत्नपारखी कुटुंबात मान द्यायचा, तिचा हक्क तिला द्यायचा। म्हणून सावी ही आपली बॅग भरते आणि सिंधू ही बाहेर गेलेली असते आणि त्याच वेळात ती बॅग भरून रात्री यायला निघलेली असते। तर येताना ती सिंधूला फोन करते आणि मी आई बाबांच्या घरी निघाले आहे, तू मला बाबांच्या घरी जाऊन देत नाही आणि आता मी माझी बॅगसुद्धा घेतली आणि मी जाते। तेव्हा एक माणूस हा सावीच्या हातातील मोबाईल घेतो आणि लगेच तो तिथून पळून जातो। तर सिंधूला फोनवर ऐकू येते की सावीचा मोबाईलसुद्धा कोणीतरी चोरला, म्हणून सिंधू धावतच तिकडे येण्यासाठी निघलेली असते। तर सावी रोडने एकटीच चाललेली असते। काही गुंड सावीला अडवतात आणि लगेच ते सावीला म्हणत असतात की चल तू आमच्याबरोबर, तुला भीक मागितल्यानंतर तू आम्हाला ते पैसे देत जा, आम्ही तुला खूप तुझ्या बाबांकडे नेऊन सोडू। तेव्हा सावीला ते गुंड तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करतात आणि त्रास देत असतात। सावी काही ऐकायला तयार नसते। सावी म्हणत असते की मला माझ्या बाबांच्या घरी जायचे, तुम्ही मला का अडवतात। तर त्या गुंडांना वाटत असते की आता आपल्याला भीक मागण्यासाठी एक छान अशी मुलगी मिळाली आणि सावी खूप डेंजर असते। तर सावी लगेच त्या गुंडांच्या ह्या डोळ्यामध्ये माती फेकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या हाताला डसते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते। मात्र ते गुंड हे सावीच्या मागेच येत असतात आणि शेवटी सावीला परत पकडतात।
तर त्याच वेळेस सावी एका ठिकाणी लपून बसलेली असते आणि ते गुंड सावीला पकडून परत घेऊन जायला निघतात। त्याच वेळेस तिथे सिंधू येते आणि सिंधू म्हणत असते की माझ्या मुलीला का त्रास देता, म्हणून सिंधूमध्ये तर दुर्गा अवतार झालेला असतो आणि सिंधूने त्या गुंडांची चांगली धुलाई केलेली असते। राघवचा फोन लावण्याचा सुद्धा ती प्रयत्न करत असते, परंतु राघवचा फोन काही लागत नसतो आणि त्याच वेळेस ती आपल्या सावीला गुंडांच्या तावडीतून सोडवते। तेव्हा सिंधू ही सावीला घेऊन घरी येते आणि सावीला म्हणत असते की असे एकटीने कुठेही जायचे नसते। सावी म्हणत असते की आई मला बाबांकडे आणि विनूकडे जायचे। तेव्हा सिंधू म्हणत असते की आपण हे उद्या बघू। तेव्हा सिंधूने सावीसाठी शेवटी निर्णय घेतलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सावीला घेऊन ती रत्नपारखी कुटुंबात कायमची राहण्यासाठी आलेली असते। तर रत्नपारखी कुटुंबात सर्वजण बाहेरच असतात आणि सावीही लगेच राघवला बाबा म्हणून आवाज देते। तेव्हा लगेच सावीला बघून मात्र राघवला खूप आनंद होतो आणि काकूला सुद्धा। आणि सिंधू आणि सावीच्या हातामध्ये बॅग असतात, तर सर्वांना वाटते की सिंधू आता नक्की या घरात राहण्यासाठी आली असेल। राघव आणि काकूला तर खूपच आनंद होतो, तर मधूचा असा खूप जळफळाट होत असतो। तिला तर वाटत असते की आता सिंधू कायमचं विनायकच्या मनामध्ये तिची जागा निर्माण करेल आणि विनायकला परत या घरातून ती आमच्यापासून कायमची घेऊन जाईल अशीच भीती तिला असते। म्हणून ती सिंधूला म्हणत असते की सिंधू तू या घरामध्ये राहू शकत नाही, तू तुझ्या मुलीला घेऊन येथून परत जा। तेव्हा सावी ही राघवजवळ येते आणि राघवला म्हणत असते की बाबा मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेले आहे। तेव्हा लगेच जे ॲडॉप्ट केलेले कागद असतात ते सावी ही राघवला दाखवते आणि ते कागद ती फाडून टाकते। राघवला म्हणत असते की बाबा आता ह्या कागदांची काही गरज नाही, कारण तुम्ही माझे ॲडॉप्ट केलेले बाबा नाही तर माझे खरे बाबा आहेत। ते ऐकून राघवला तर खूपच आनंद होतो आणि खरंच आज मला माझी प्रेमाची मुलगी मिळाली म्हणून राघव लगेच प्रेमाने सावीला मिठीत घेतो। त्यानंतर राजश्री काकू यांना तर आनंद झालेलाच असतो, मात्र मधूचा खूप असा जळफळाट होत असतो। मधू म्हणत असते की सिंधू या घरामध्ये राहू शकत नाही, म्हणून लगेच मधू ही सावी आणि सिंधूच्या बॅग ह्या फेकून देण्यासाठी लागते। तर लगेच राघव पुढे येतो आणि मधूला म्हणत असतो की जोपर्यंत माझी मुलगी या घरामध्ये तिला हक्क भेटत नाही तोपर्यंत तिचा हक्क आहे या रत्नपारखी कुटुंबावर सुद्धा। माझी मुलगीसुद्धा या कुटुंबासोबत या विनायकसोबत तिच्या भाऊ आणि या सर्वांसोबत ती आनंदी राहू शकते, तो तिचा हक्क आहे आणि कोणीही तिचा हक्क तो हिरावून घेऊ शकत नाही। आणि सावी माझी मुलगी आहे आणि सिंधू माझ्या मुलीची आई, त्यामुळे त्यांना जर कोणी हाकलण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे राघव कडकडीची धमकी मधूला देतो। मधूचा आणखीनच जळफळाट होत असतो। मधू म्हणत असते की आत्तापर्यंत तू फक्त माझा वापर केला, मला काही असे सुख दिले नाही आणि आता तर माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करतो। तर काकू मनात म्हणत असते की खरंच आता राघव आणि सिंधूचे कुटुंब एकत्र येईल आणि ते कोणीही अडू शकणार नाही। राघवच्या चेहऱ्यावर आत्ता तू आनंद मिळेल। तेव्हा सिंधू म्हणत असते की ठीक आहे, जोपर्यंत विनायकच्या मनावरचा आहे आघात पूर्ण होत नाही, विनायकला माझ्याबद्दलची भीतीही पूर्ण होत नाही आणि ती भीती मी लवकरात लवकर त्याच्या मनातून काढेल आणि मी माझ्या विनायकला परत पूर्वीसारखी बरे करेल। तर काकू म्हणत असते की हो सिंधू, तूच विनायकच्या पायावर उपचार केला, तुझ्यामुळे आज तो हे चालायला शिकला आणि आज तू त्याच्या मनातील दडपणसुद्धा काढून टाक आणि प्लीज या रत्नपारखी कुटुंबात परत ये। सिंधू म्हणत असते की मी त्या आउट हाऊसमध्ये राहणार, मी रत्नपारखी कुटुंबात येऊ शकत नाही। राघव म्हणत असतो की माझी मुलगी त्या घरामध्ये नाही राहू शकत, माझी मुलगी माझ्यासोबत माझ्याच घरात राहायला हवी। तर सिंधू ऐकायला तयारच नसते आणि सिंधू सावी आउट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतात। सावी मात्र राहण्यासाठी तयार नसते, मात्र सिंधूपुढे तिचे काही चालत नाही। तेव्हा राघव हा सिंधू आणि सावीला ती रूम आवरण्यासाठी मदत करत असतो आणि त्याच वेळेस सिंधू समोर एक पाल बघते आणि ती पाल बघून ती खाली पडायला लागते। तेवढ्यात राघव येतो आणि सिंधूला झेलतो। तर सावी, राघव आणि सिंधू हे ते घर आवरता आवरता इतके छान डान्स करत असतात, तर काकू हे सर्व चोरून बघत असते आणि काकूच्या मनाला खूप असा आनंद होतो। काकू मनात म्हणत असते की आज माझ्या राघवच्या चेहऱ्यावर तो आनंद आला, सिंधूशिवाय आपला राघव अपूर्ण आहे आणि आज हे हसते खेळते कुटुंब बघून मला तर खूप आनंद होतो आणि लवकरच सिंधू विनायकच्या सुद्धा मनावरील दडपण पुहे घालून त्याला सुद्धा या कुटुंबात सामील करून घेईल
तरच माझ्या राघवचे कुटुंब पूर्ण होईल। आणि खऱ्या अर्थाने आज काकूला खरंच आनंद झालेला असतो आणि काकूने काहीतरी चांगली कामगिरी आज करून दाखवलेली असते, म्हणजे राघवचं पूर्ण कुटुंब एकत्र आणून ठेवलेले असते आणि त्याच वेळेस मधूचा जळफळाट होऊन ती हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।